आया नहीं उसे लाया गया है। भारताच्या भूमीवर षडयंत्र रचणाऱ्या तहव्वूर राणाला बेड्या घालून भारतात परत आणण्यात आलं। सर्व भारतीयांना आता त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा सर्वजण करतायत। मात्र खरंच भारत सरकार त्याला फाशी देईल का? भारत आणि अमेरिकामधील प्रत्यार्पण संधी काय सांगते? पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। आजही ही दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा येतो आणि मनात चीड निर्माण होते। हा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या आणि निष्पाप मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या प्रत्येकाला भर चौकात फासावर लटकावं अशी भावना निर्माण होते। भारत सरकारने नुकतंच मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या तहव्वूर राणाला भारतात बेड्या घालून परत आणलंय। न्यायालयानं त्याला 18 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली। मात्र त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की तहव्वूर राणाला भारतात फाशी होणार। मात्र कायदा काय सांगतो हे समजून घेणं गरजेचं आहे। ज्या अमेरिका आणि भारत संधीनुसार तहव्वूर राणाला अमेरिकेने भारतात प्रत्यार्पित केलं, तो कायदा काय आहे हे समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं। कारण भारताने 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या अबू सालेमला पोर्तुगालमधून 2005 मध्ये भारतात प्रत्यार्पित केलं। त्याला मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। सध्या तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात अनेक भारतीयांचे बळी गेले होते, तरीही त्याला फक्त 25 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। कारण सालेमच्या प्रत्यार्पणावेळी भारताने पोर्तुगालला आश्वासन दिले होते की त्याला 25 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले जाणार नाही। याच मुद्द्यावरून त्याने अनेकदा कोर्टात याचिका दाखल केल्या, पण त्याच्या सुटकेची मागणी टाळा कोर्टाने फेटाळली। त्यामुळे सालेम प्रमाणेच तहव्वूर राणाला देखील फाशीची शिक्षा देता येणार नाही का? पोर्तुगाल आणि अमेरिका यामधील प्रत्यार्पण करार काय सांगतो या संदर्भात आम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक लेफ्टनंट कर्नल सतीश ठगे यांच्याशी बातचीत केली। ज्या देशामधून त्याचं प्रत्यार्पण झालेलं आहे त्या देशामध्ये सर्वोच्च शिक्षा काय होती? पोर्तुगालमध्ये सर्वोच्च शिक्षा म्हणून त्या ठिकाणी फाशीची शिक्षा नाहीये, जन्मठेपेची शिक्षा आहे। आणि म्हणूनच भारत आणि पोर्तुगाल यांच्या प्रत्यार्पण संधीमध्ये सर्वोच्च शिक्षा ही पोर्तुगालमध्ये फाशीची नसल्यामुळे भारतामध्ये सुद्धा अबू सालेमला एक प्रकारे जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी देण्यात आली होती। अमेरिकेमधली सर्वोच्च शिक्षा ही त्या ठिकाणी फाशीची शिक्षा आहे। म्हणून जर गरज पडली आणि खरोखरच न्यायिक प्रक्रियेच्या माध्यमातून तहव्वूर राणाला जर शिक्षा झाली तर सर्वोच्च शिक्षा ही फाशीची शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी असू शकते। त्यामुळे सध्या तहव्वूर राणाला फाशी होणार की नाही याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्याचं उत्तर एकच आहे। भारतीय कायद्यानुसार तहव्वूर राणाला शिक्षा होणार। ज्या पद्धतीने कसाबला लटकावला तसाच तहव्वूर राणाला सुद्धा लटकावावं हीच आपल्या सर्व भारतीयांची इच्छा आहे। ती कशी पूर्ण होणार ते आता पाहायचं आहे। संभाजीनगरहून सुमित पवारसह शिवाजी काळे, इंडिया नामा, नवी दिल्ली।